नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्णता कोचिंग क्लासमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मी माणिक ढवळे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट ऑफ स्पीच शब्दांच्या जाती शिकल्या. पार्ट 1 पाहिलाय. आज पार्ट 2 राहिलेले जे 4 आहेत शब्दांच्या जाती ते आपण पाहणार आहोत. तर 5 नंबरचे आहे ऍडवर्ब. ऍडवर्ब म्हणजे मित्रांनो तुम्हाला माहित आहे क्रिया विशेषण मराठीतून. आता बघा ऍडवर्ब ह्या शब्दामध्येच पहा, हे जे ऍड आलेलं आहे ऍड वर्बला लागून है ना, वर्ब बद्दल काही माहिती सांगते, त्याला म्हणायचं ऍडवर्ब. जसं डिस्क्राईब वर्ब्स म्हणजे क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा किंवा क्रियापदाविषयी वर्णन करणारा क्रियापदांचं. म्हणजे आता पहा याच्यामध्ये क्रियापद तुम्हाला सांगितलेलं आहे. वर्ब म्हणजे काय? क्रिया, जे तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या बी क्रिया करता, पण त्या क्रिया कशा होतात है ना, ते क्रियाचा चढ उतार समजा, तर त्यानुसार ऍडवर्ब लावला जातो. आता बघा वेल, वेल म्हणजे चांगल्या प्रकारे, बॅडली म्हणजे वाईटपणे, स्लोली म्हणजे हळुवार, फास्ट म्हणजे वेगाने, रिअली म्हणजे खरंच. आता हे बघा रिअलीचा अर्थ काय? खरंच. म्हणजे ऍक्शन जे व्हायली ती खरीच व्हायली का, म्हणजे ऍक्शन बद्दल सांगणारा जो वर्ड असतो, जे शब्द असतात त्यांना आपण ऍडवर्ब म्हणतो. ठीक आहे. जसं आता एखादं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. माय स्टुडंट डज होमवर्क वेल है ना. आता माय स्टुडंट एकच आहे त्यामुळे मी डज वापरला. माय स्टुडंट डज होमवर्क वेल. आता वेल जे पार्ट आला म्हणजे याचा अर्थ काय व्हायला, माझा विद्यार्थी होमवर्क चांगला करतो है ना. माझा विद्यार्थी होमवर्क करतो म्हणलं तर ऍक्शन झाली रेग्युलर, पण चांगला करतो म्हणलं हे वेल, म्हणजे ऍक्शन कशी होत आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. किंवा माय स्टुडंट होमवर्क डज बॅडली है ना. जर बॅडली जर म्हणलं तर काय, व्यवस्थित करत नाही, वाईटपणे करत नाही, अक्षर चांगलं करत नाही, ऍक्शन त्याची व्यवस्थित नाही. त्यानंतर आहे आता दुसरं एक वाक्य पाहूया. ठीक आहे. रन, माय स्टुडंट रन स्लोली. माय स्टुडंट रन स्लोली समजा. ठीक आहे. तर माझा विद्यार्थी फास्ट स्लोली पळत आहे, हळूवार पळत आहे. नेक्स्ट आहे तेच वाक्य घ्या, माय स्टुडंट रन्स फास्ट. बरोबर आहे. आता रन्स फास्ट, रन स्लोली म्हणजे ऍक्शन मध्ये काय आहे, चढ उतार आहे. त्यानुसार म्हणजे ऍक्शन कशा होत आहे हे सांगणारं जे वर्ड असते त्याला ऍडवर्ब म्हणतो. आणि आता रिअली, रिअली म्हणजे काय? खरंच. आर यू रिअली स्पीकिंग इंग्लिश, म्हणजे खरंच तू इंग्रजी बोलत आहेस का, हे रिअली शब्द म्हणजे ऍक्शन बद्दल सांगतो है ना. ऍक्शन खरंच होत आहे का नाही का. तर नेक्स्ट पहा मित्रांनो, प्रिपोजिशन. आता 6 नंबरचा आहे. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. आता याची डेफिनेशन शॉर्ट मध्ये लिहिलेली आहे तुम्हाला समजावून. शोज रिलेशनशिप म्हणजे एक रिलेशनशिप, एक संबंध दाखवतो. ठीक आहे. संबंध कसा, आता पहा इन. आता इनचं वाक्य काय होऊ शकते? इन म्हणजे आत. जसं आय एम इन द क्लास, मी क्लास मध्ये आहे. समजा जर इन लावलं नाही, आय एम क्लास म्हणलं चालेल का? मी वर्ग आहे, नाही. तर हे जे आहे पोझिशन दाखवते, रिलेशन दाखवते. ठीक आहे. एक ठिकाण म्हणा, एक संबंध म्हणा, तो दाखवणारा शब्द म्हणजे प्रिपोजिशन. जसं आय एम इन द क्लास, मी क्लास मध्ये आहे, हे मध्ये याचा अर्थ. ऍट, ऍट म्हणजे काय? येथे. जसं आपल्याला सांगायचं असते तुम्ही कुठे आहेस कोणी म्हणलं तर इंग्लिश मध्ये वेअर आर यू, मग मी सांगितलं आय एम ऍट द क्लास है ना. आय एम इन द क्लास म्हणू शकतो. आता मला अजून एखाद्या प्लेस सांगायचं असतं, जसं मी रेल्वे स्टेशनला आहे तर मी काय म्हणणार, आय एम ऍट रेल्वे स्टेशन. या पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो. ऍट म्हणजे एक प्लेस सांगण्यासाठी आपण वापरतो. ऑफ, ऑफ म्हणजे काय? चाचीचे अर्थ आहे त्याचा ऑफ. जसं दिस बोर्ड इज ऑफ मी, हे बोर्ड माझा आहे है ना. माझा आहे, कोणाचा आहे? माझा आहे. म्हणजे हे जे चा, जसं आता ऑफ जे वर्ड आहे एक पोझिशन दाखवते. पोझिशन म्हणजे मालकी समजा है ना. आता जसं अजून एक सांगतो, ऑफचं उदाहरण काय होऊ शकते, जसं आय एम अफ्रेड ऑफ घोस्ट, मला भूताची भीती वाटते, असं एक वाक्य आहे है ना. कोणाची? भूताची. हे जे ची शब्द लागतो तो आहे रिलेशनशिप दाखवणारा. ठीक आहे. नंतर आहे आउट ऑफ. आउट ऑफ म्हणजे काय? जसं मुलांना मार्क मिळतात आउट ऑफ, जसं 20 आउट ऑफ 30 म्हणजे 30 पैकी 20 मार्क मिळाले है ना. त्यापैकी हे जे वर्ड आहे. त्यानंतर आहे फॉरवर्ड. फॉरवर्ड म्हणजे पुढे होते है ना. माझ्या पुढे सर आहेत है ना. द सर इज फॉरवर्ड टू मी. तर हे रिलेशनशिप दाखवणार म्हणजे एक पोझिशन दाखवणार. ठीक आहे. एक संबंध, एक ठिकाण, एक प्लेस दाखवणारे वर्ड असतात. आउटसाइड, आउटसाइड म्हणजे बाहेर है ना. वेअर आर यू, आय एम आउटसाइड. म्हणजे तुम्हाला विचारलं तुम्ही कुठे आहेत म्हणजे प्लेस सांगायलो तर मी बाहेर आहे है ना.
तर या पद्धतीने याचा वापर होतो. नंतर आहे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय? उभयान्वयी अव्यय. आता याचा अर्थ मराठीत होतो. कंजंक्शनचं काम काय असते मित्रांनो? कनेक्ट सेंटेन्स, वाक्यांना जोडण्याचं हे काम करते. पहा, अँड समजा मला, मी आहे आणि माझा मित्र आहे, ठीक आहे, विजय. मला दोघांबद्दल सांगायचं की आम्ही दोघं काय क्रिकेट खेळतो, तर मी काय सांगणार? आय अँड विजय है ना आर प्लेइंग क्रिकेट. आम्ही दोघं क्रिकेट खेळतो. म्हणजे मला आणि विजयला जोडणारा शब्द है ना. म्हणजे इथं कनेक्ट सेंटेन्सेस बी येते आणि कनेक्ट वर्ड्स सुद्धा येते. ठीक आहे, कनेक्ट वर्ड बी येते, कनेक्ट वर्ड्स, ठीक आहे, हे पण येते. त्यानंतर बिकॉज. बिकॉज म्हणजे काय? कारण. जसं आता वाक्य जोडताना बघा, विद्यार्थ्याला विचारलं तू लेट का आलास, विद्यार्थी म्हणते सर आय एम लेट बिकॉज. आता मराठीतून बोलणार तो है ना, इंग्लिश मिडियमचे इंग्लिश मध्ये प्रयत्न करणार. मला उशीर झाला कारण मी उशिरा उठलो है ना, म्हणजे कारण द्यायला, म्हणजे जोडून वाक्य सांगत आहे. तर आय एम लेट बिकॉज आय गेट अप लेट है ना, आय गॉट अप लेट म्हणू शकतो, कारण की मी उठलो ना, क्रिया झालेली आहे. आय एम लेट बिकॉज आय गॉट अप लेट, या पद्धतीनं. आता बघा, हे बिकॉजचं झालं, तुम्हाला समजलं. नंतर आहे बट. बट म्हणजे काय? परंतु. आपण परंतु कधी म्हणतो? आता बघा, वाक्यामध्ये तुम्हाला कोणी सांगितलं तुला मी शिकवलं होतं, टेन्स शिकवला, तू अभ्यास का केला नाही है ना, तुला शिकून सुद्धा तू अभ्यास केला नाही है ना. म्हणजे आय टॉट यू बट यू डिडंट स्टडी. मी शिकवलं तुला तरी सुद्धा तू अभ्यास केला नाहीस है ना, परंतु तू अभ्यास केला नाहीस. म्हणजे दोन वाक्य जोडणारा बट शब्द आहे. त्यानंतर दस. दस म्हणजे काय? म्हणून. ठीक आहे. आता सर तुम्ही मला इंग्रजी चांगली शिकवली म्हणून मला परीक्षेमध्ये चांगलं लिहिता आलं है ना. सर यू टॉट मी इंग्लिश वेल, सो किंवा दस म्हणून है ना, जोडताना दस आय गॉट गुड मार्क्स असं म्हणू शकतो. नेक्स्ट आहे वाईल. वाईल म्हणजे काय? एक पिरियड सांगते, टाइम सांगते. जसं एखादी घटना आहे, आता मी शिकवायलो ना, तर शिकवताना एक जण काय करायले, दुसरं काहीतरी काम करायला, म्हणजे लक्ष देत नाही. ते काय करायले, दुसरे लिहित बसायला. म्हणजे काय म्हणण्याचा अर्थ, मी शिकवायलो, लक्ष द्या म्हणालो बोर्डकडे, आणि तो काय करायलाय, होमवर्क करत बसलाय. तर मग मी काय म्हणू शकतो? आय एम टीचिंग है ना, आय एम टीचिंग टू माय स्टुडंट्स व्हाईल माय अदर स्टुडंट इज डुईंग होमवर्क. मीन्स व्हाईल म्हणजे त्या पिरियड मध्ये तो काय करत आहे. एक व्हाईल शब्द जोडण्याचा अर्थ काय? एक दरम्यानचा एक पार्ट आहे. व्हाईल जोडणारा शब्द आहे दोन वाक्यांना. ठीक आहे. जसं कोरोनाच्या वेळेला है ना, कोरोनाच्या ड्युरिंग किंवा व्हाईल कोरोना असताना. ठीक आहे. मेनी पीपल्स आर स्केअर्ड, खूप घाबरलेले होते. हे एक वाक्य. त्यानंतर अजून एक बघा, हे झालं. आता बस झालं, एवढं वाक्य ओके. कंजंक्शन उभयान्वयी अव्यय समजलं तुम्हाला, दोन वाक्यांना जोडणारा. नंतर आहे इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे काय? केवळ प्रयोगी अव्यय. बरोबर आहे. आता केवळ प्रयोगी अव्यय तुम्हाला माहित आहे, जसं एक्सप्रेस स्ट्रॉंग इमोशन्स, म्हणजे ज्या शब्दांमध्ये आपण एक भावना व्यक्त करतो एकदम सडन, अचानक. सपोज वाव. वाव शब्द कधी येतो? काही बघितलं असं, अशी खूपच भारी गोष्ट आपण पाहिली, ठीक आहे, धबधबा पाहिला अचानक, म्हणजे व्हिजिट केल्यानंतर खूप पाणी येत आहे, म्हणजे आपल्या इमोशन्सवर आपला कंट्रोल नसतो है ना, त्यावेळेस स्ट्रॉंग इमोशन येतात. वाव, व्हेरी नाईस वॉटरफॉल, व्हॉट अ ग्रेट वॉटरफॉल, असं या पद्धतीने म्हणतो. किंवा उप्स, सपोज कोणी चलताना अचानक पडलंय, स्टेअर केसून पडला असेल, म्हणजे एक सडन ऍक्सिडेंट झाला असेल, तर उप्स, अरे, या पद्धतीनं. नंतर आहे ए ये, असं आपण म्हणतो एकदम खुशीनं. यस म्हणतो आपण. हुर्रे, जेव्हा खूप आपल्याला आनंद होतो. जसं भारत इंडियाचा मॅच जिंकला, क्रिकेट मॅच, तर जे फॅन असतात, फॅन फॉलोअर्स असतात, ते काय करतात, खूप खुशीनं समजा हुर्रे, म्हणजे आपला आनंद व्यक्त करण्यासाठी या शब्दांचा, हुर्रे या शब्दाचा वापर होतो. तर मित्रांनो, कळालं तुम्हाला? तर हे अतिशय महत्वाचे आहेत. म्हणजे हे आपल्याला जर समजले तर आपल्याला लिहिताना काय होते, यांचा आपल्याला वापर करायचा असतो. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सर्व मित्रांसोबत शेअर करा, आणि कॉमेंट्स मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, काही नवीन टॉपिक शिकवायचा असेल, डाऊट असेल, ते तुम्ही टाकू शकता. आणि पूर्णता कोचिंग क्लासेस या आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.